अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. जय भवानी जय शिवाजी. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भोल्या भोल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. या नाव त्याचं अफजल खान. जिता जागता जणू सहिताने कान बोलला छाती ठोकून. शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याच गोड तळ पायतळ फौज फाटालाही बटकळ. अंगी 10 हातीच फळ वाहणारा कपी चुळचुळ. वाटेत भेटेल त्याला चिरडीत त्याचीच खानाची सेना निघाली. गावं लुटली देवळं उद्ध्वस्त केली. आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम तिकडं मुघल पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sad. But the Lion of the Mountains is dead. राजाची सेना मुठभर खानाला कसा ठोपणार. काय लढवावा हुन्नर. चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा. मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72 परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा मासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत. अशा वाघिणीचा त्यो छावा गनिमान कसा ठेचावा. डोक्यात नेहमी कावा. भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी
पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची अन त्यासे नाही जाणीव शेतीची त्यासे नाही जाणीव शेतीची अन करील काही कल्पना युक्तीची हजी जी जी काय कर राज जीवा महाल आल्या करील काय कल्पना युक्तीची हजी जी जी राजवा काय म्हणतोय खान? महाराज खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप झाला म्हणावा की आमची तब्येत जर अस्वस्थ आहे उद्या दुपारची वेळ ठरवा. जी त्याला वाटू दे की भेटीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. जशी खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला नक्षीदार शामियान्याला आणि अशा शामियान्यात खान डौलत डुलेत आला खान डौलत डुलेत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महारा. उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जेव्हा पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महारा शिवबाच्या संगती महारा. राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारी तो हसरी खान हाक मारी तो हसरी रोखून नजारा गहिरी जिरहा खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्याला खान अभिमान मान्याला कट्यारीचा वार त्याला केला कट्यारीचा वार त्याला केला. खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला चिलखत होताय अंगाला चिलखत होताय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा फेकणारा पोटामंदी पिचवा फेकणारा वाघनखाचा मारा केला वाघनखाचा मारा केला. टरा टरा फडलं पोटाला त्याला गेला खानाचा कोटा. भाई रे आला जी जी भाई रे आला जी जी जी. ओके.